राज्यासह देशाला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना आज सकाळी 9च्या सुमारास घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 28 जानेवारी 2026 अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात हा अपघात म्हणायचा का? कारण राजकारणातील सर्वच घडामोडी या अपघाती नसतात। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा मुद्दा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत आता केवळ शोकच नाही तर अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणात अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट संशय व्यक्त करत सरकार आणि तपास यंत्रणांसमोर धारदार सवालांची सरबत्तीच केली आहे। अपघातातील सर्वच मृतदेह ओळखून न येण्याइतके जळाले, मग पसरलेले कागदपत्र कशी काय जळली नाहीत? विमानाचा टेक ऑफ नेमका कोणत्या वेळेला झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती का देण्यात आलेली नाही? सुरुवातीला सांगण्यात आलं की विमानात 6 प्रवासी होते, मग काही मिनिटातच हा आकडा 5 वर कसा काय आला? तातडीनं या बदललेल्या माहितीत नेमकं काय दडलं आहे अथवा दडवण्यात येत आहे? विमानाचे पेट्रोल टाकी पूर्ण भरलेल्या असताना विमानानं आपत्कालीन स्थितीत हवेतच गिरक्या का घेतल्या नाहीत? आणि पुण्याला परत येण्याचा स्पष्ट सूचना असतानाही पायलटनं लँडिंगचा असा आत्मघातिक निर्णय का घेतला? याहून धक्कादायक बाब म्हणजे नेहमीचे असलेले दोनही पायलट एकाच वेळी बदलले कसे गेले? दोघंही एकाच वेळी ट्रॅफिकमध्ये अडकले होते का? की हा निव्वळ केवळ योगायोग आहे? दारूच्या आरोपात ज्यांना कधी काळी सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं त्या अशा पायलटला पुन्हा सेवेत कसं घेण्यात आलं? कोणाच्या परवानगीनं आणि कोणत्या नियमात, आणि तेही अतिविशिष्ट मंत्र्यांच्या सेवेत? हा अपघात असला तरी असं अनेक मुद्दे संशयाला जाग करून देत आहेत आणि याबाबत कोणीही बोलायला तयार नाही। म्हणूनच हे प्रकरण केवळ CID चौकशीपुरतं मर्यादित न ठेवता उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करावी। हा अपघात आहे की नियोजनबद्ध घातपात, याचा सखोल आणि निष्पक्ष तसेच पारदर्शक तपास होणं गरजेचं असल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं। आधी आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्न उपस्थित केले। यासोबतच आता शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या घटनेबाबत थेट संशय व्यक्त केला आहे। संजय राऊत म्हणतात अजित पवारांसारख्या महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याच्या अशा पद्धतीनं विमान अपघातात मृत्यू होतो आणि जे तथ्य समोर येत आहे त्यावरून काहीतरी संशयास्पद वाटतं। या प्रकरणाची संजय राऊत पुढे थेट न्यायमूर्ती लोया प्रकरणाशी तुलना करत विचारतात, इथंही कुणीतरी काही काळबेरं केलं आहे का? राऊत यांचा दावा आहे की अजित पवार त्यांच्या आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते। शरद पवार यांच्याशी चर्चाही सुरू होती, मात्र हा एकोपा झाला असता काही लोकांची दुकानं बंद झाली असती असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांच्या आरोपांनुसार अजित पवारांनी राजकीय दृष्ट्या घरी परतायचे संकेत दिल्यानंतर त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स दाखवून दबाव टाकण्यात आला। सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स दाखवून धमक्या दिल्या गेल्या। अजित पवारांनी यावर उत्तरही दिलं, मात्र अवघ्या 10 दिवसात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला। याचा अर्थ काय घ्यायचा असा थेट सवाल राऊत उपस्थित करतात। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रमुख शरद पवार यांनी यांचं मृत्यूचं राजकारण करू नये असं आवाहन केलं आहे। अपघातानंतर अवघ्या काही दिवसात सत्ताधारी महायुतीनं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत अजितदादांनी असं काही ठरवलं असतं तर आम्हाला नक्कीच सांगितलं असतं असं म्हटलं। इतक्या गंभीर आरोपांनंतर, इतक्या वस्तुस्थितीनंतरही जुळून आलेल्या सो कॉल्ड योगांनंतर हा खरोखरच अपघात होता की घातपात यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। की न्यायमूर्ती लोया प्रकरणासारखं सत्य आजही पडद्यामागचं आहे? असं असल्याचं पडद्यामागचं सूत्रधार कोण आहे हाही प्रश्न अनुत्तरितच राहतो। उच्चस्तरीय चौकशी होणार का? आणि सत्य कधी समोर येणार? जर हा खरंच अपघात असेल तर पुढे काय? यावर मात्र सर्वत्र सामसूम आहे। मौन आहे राजकारणात, मौन स्वार्थ साधतोय, हेच खरं। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉलो करा UCN न्यूज।